जय महाराष्ट्र. नमस्कार. मी मयांक भागवत. तुम्ही पाहताय लक्षवेधी. लक्षवेधी आज आपला विषय आहे झाकीर नाईक. झाकीर नाईक यांनी मीडियावरती खापर फोडलंय का, हाच प्रश्न निर्माण होतो. कारण आज झाकीर नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मी दहशतवादाचा पुरस्कर्ता नाही असं म्हणतानाच त्यांनी मीडिया माझी ट्रायल घेतोय अशा प्रकारचं वक्तव्य केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीडिया ट्रायलपेक्षा या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित झालेले आहेत. झाकीर नाईक यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे मुद्दे झाकीर नाईक यांना विचारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी मीडियावरतीच खापर फोडलं की तुम्ही एजन्सीप्रमाणे मीडिया ट्रायल चालवतात आणि 100 चॅनल माझ्या अंगावरती तुटून पडलेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाकीर नाईक हे दहशतवादाचे पुरस्कर्ते आहेत का नाही याच्यावरती आपण जे आहे ते चर्चा करणार आहोत. चर्चेचे प्रमुख मुद्दे आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. चर्चेचा पहिला मुद्दा आहे झाकीर नाईकला दहशतवादी ठरवणं योग्य आहे का? युद्धात आत्मघातकी हल्ले योग्यच हे झाकीर नाईकांचं विधान कितपत योग्य मानता येईल? झाकीर नाईक यांच्या संस्थेचा आणि वाहिनीचा अपप्रचार केला जातोय का? झाकीर नाईकवरची कारवाई अयोग्य आहे का, योग्य की अयोग्य? आणि झाकीर नाईकवरच्या बंदीनं दहशतवादाचा प्रश्न सुटेल का? तर या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या लक्षवेधीमध्ये. मात्र आमचा प्रश्न काय आहे तो पहा, कारण तुम्ही तुमचा कौल जय महाराष्ट्र एन या ट्विटर अकाउंटवरती देखील देऊ शकता. झाकीर नाईक इसिसच्या दहशतवादाला अप्रत्यक्ष समर्थन देत आहेत का? झाकीर नाईक हे इस्लामचे प्रीचर आहेत, म्हणजे इस्लामचे प्रचारक आणि प्रसारक आहेत. मात्र झाकीर नाईक यांच्यावरती आरोप आहेत की त्यांची भाषा ही कुठेतरी दहशतवाद्यांना प्रोवोक करणारी असते, दहशतवाद्यांना या ठिकाणी एक त्यांचं माइंड जे आहे आपण म्हणतो ते कंट्रोल करणारी असते. मात्र या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक विधान केलं ते म्हणजे आत्मघातकी हल्ल्याबद्दलचं वक्तव्य हे मी केलेलं नाही आणि याबद्दल इस्लाममध्ये सांगण्यात आलेलं नाही. आत्मघातकी हल्ल्यांमध्ये जर निष्पाप लोकांचा जीव जात असेल तर याचा विरोध केला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे झाकीर नाईकनी. काय म्हणतात झाकीर नाईक पाहूया आपण. That you have seen my videos that I have advocated killing people in way of suicide bombing. Again, this is a misinformation. And this answer is given on the pen drive. There was a question asked to me that is suicide bombing permitted in Islam? And the reply is, if suicide bombing is done as a terrorist attack, where innocent people are killed, this is 100% condemned. It is not permitted in Islam. It is prohibited. It is haram. And it is the second major sin in Islam. And I've quoted that most of the scholars, Islamic scholars, like for example Sheikh bin Baz, for example Sheikh Uthaymeen, all of them condemn that suicide bombing, where innocent people are killed, it's totally prohibited. But when the question is it permitted in some cases? There are certain scholars, I'll give you the name. For example, Sheikh Safar al-Hawali. If it is used as a tactic of war, and it was used in the past. I know when I spoke to some journalists, they said, come on, Zakir, where has it been used? Your knowledge of history may be a bit weak. If you know, in World War II, Japan used it as a tactic of war. They were kamikaze pilots. What you have to realize that these scholars say that if it is used as a tactic of war, in which the Amir, the head, the leader of the army of the country gives permission that if this is beneficial for the army of that country to win over the enemy as a tactic of war, if someone does it, in these cases it may be permitted. तर तुम्ही पाहिलं काय म्हणतायत इस्लामबद्दल. दहशतवाद हा योग्य नाही, मात्र जर दहशतवाद हा युद्धामध्ये केला गेला तर तो योग्य आहे अशा प्रकारचं समर्थन झाकीर नाईक करतायत. झाकीर नाईक आणखीन एक गोष्ट म्हणतात की मी जी वक्तव्य करतो त्याचे दोन अर्थ काढले जातात. जे लोक माझ्या नावाचा वापर करून दहशतवाद पसरवतात त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे. पहा झाकीर नाईक काय म्हणतात. I agree that maybe you have seen a doctor clip. You go to our YouTube channel. I have spoken thousands of times. Maybe there may be 10 sentences where you can take out double meaning. But there are thousands of sentences in my talks which condemn unequivocally, unambiguously, that killing innocent people is prohibited. I'm repeating it how many times? So how can you say that someone can be misunderstood? What should the media do is, and what should the agencies do, that who are these people?
who are using Dr. Naik's popularity for their ulterior motive. They should catch them. Instead of doing that, you are blaming me. And you are saying that I take it as a badge of honor. It's not a badge of honor, sister. And I give this answer. पुढे झाकीर नाईक यांनी सगळं खापर मीडियावरती फोडलेलं आहे. हे मीडिया ट्रायलसाठी तयार नाही, पण मला जर कुठल्याही सरकारी एजन्सीने चौकशीसाठी बोलावलं तर मी स्वीकारेन, पण अजूनपर्यंत मला चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाहीये असं झाकीर नाईक म्हटलंय. What is showing is clips from the YouTube, from the social media. These clips that's shown from which is shown on the social media, which is doctored. Some of them are doctored. Many of them are out of context. They cannot be held responsible. All the clip that is shown, it is shown somewhere else. What I would like the media to put a pressure on the IMD and to find out why have they not given us permission. The only reason I can think is because it's a Muslim channel. It's a Muslim channel. And it's an Islamic channel. Now, coming to a second question. Yes. I'm hearing. Coming to a second question, which was asked even by the reporter of the first question, that are you willing to have an inquiry? And I've told that earlier also. If there is any inquiry, I'm not there for the media trial. It's not obligatory on me to answer the media trial. Let us come there. If there is any investigation by any official government authority. So far, there is no official government authority that has approached me in the last more than 8-9 days. None. Neither my office, neither me. It is the media. More than 100 channels from throughout the world. More than 100 newspapers from different parts of the world have approached them. Not a single Indian official government authority has approached them. तर तुम्ही पाहिलं झाकीर नाईक पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणानंतर मीडियाच्या समोर आले आणि त्यांनी मीडियावरतीच खापर फोडलं की हे सगळं होत आहे हे तुमच्यामुळेच होत आहे, कारण मला जवळपास 100 न्यूज चॅनल्स आणि पेपर्स जे आहेत ते दिवस रात्र फॉलो करतायत आणि चुकीच्या प्रकारची जी आहे ती इमेज पोर्ट्रे करण्याची दाखवली जाते. आपण ह्याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आज काही आम्ही लोकांना निमंत्रित केलेलं आहे. आपल्या स्टुडिओमध्ये शमशेर पठाण आहेत, आवामी विकास पार्टीचे अध्यक्ष आहेत. शमशेरजी, स्वागत आहे तुमचं. त्याचसोबत अब्दुल कादेर मुकादम आहेत, इस्लामचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत. प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी आहेत, अध्यक्ष मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुणे स्टुडिओमध्ये. त्याचसोबत विजय खरे देखील आपल्यासोबत आहेत, संरक्षण तज्ज्ञ आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझा असणार आहे या ठिकाणी शमशेर पठाणांना. शमशेर पठाण, तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित होतात ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये झाकीर नाईक यांनी ही वक्तव्य केली. एका ठिकाणी झाकीर नाईक असं म्हणतात की मी इस्लामला जे आहे ते मान्य नाही, कुठल्याही प्रकारचा दहशतवाद किंवा जे निष्पापांना मारणं. मात्र दुसऱ्या ठिकाणी तुम्ही असं म्हणता, झाकीर नाईक म्हणतात की जर तो युद्धामध्ये केला गेला तर तो अलाउड आहे, तो परमिसिबल आहे. याचा अर्थ काय? तुम्ही एका ठिकाणी दहशतवाद मला मान्य नाही म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला दहशतवादाला प्रोटेक्ट करता. तुम्हाला दहशतवादाची परिभाषा तुम्हाला बहुतेक माहिती नाही. दहशतवाद म्हणजे कुठले तरी एका ठिकाणी निष्पाप लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, तो दहशतवाद. युद्धामध्ये दहशतवाद नसतो. युद्धामध्ये दुश्मनला मारायचा असतो आणि दुश्मनला मारण्यासाठी जर आपण सुसाईड करतोय, सुसाईड स्क्वॉड पाठवतोय, तो 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 दहशतवाद आहे, तो नाही. तो सुसाईड इज पॉसिबल. आता आपले सैनिक जे आता बॉर्डरवर भांडतात, समोरून अतिरेकी येतात, त्यांच्यावर भांडताना ते मरतात, त्यांचं निधन होतो. इट इज ऑल्सो सुसाईड अटेम्प्ट, बिकॉज वी आर फायटिंग विथ द क्रिमिनल्स, वी आर फायटिंग विथ द एनिमीज. आणि त्याला मारताना जर मरण आला तो व्हॉट इज दॅट? तुम्हाला माहिती आहे का तिथं ते गोळीबार करत आहे, बॉम्ब फेकत आहे, तरी पण पुढे जातो. हा काय माझा? हा माझ्या सैनिकाचा सुसाईड मिशन आहे, त्या दुश्मनला खतम करण्यासाठी. आणि त्या करताना जर ते कधी मेले तो त्याला सुसाईड वगैरे अटॅक म्हणणार नाही. दॅट इज फॉर द कंट्री. त्या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व गोष्टी एकदम चांगले प्रकारे समजत आलेल्या आहे. त्याच्यामधून का आता धकामत काढू नका त्याच्यामध्ये. पण आजपासून झाकीर नाईकची बदनामी बंद करा. पण शमशेर पठाण, दुसरा मला प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणताय की युद्धामध्ये जर कूटनीती वापरली तर तो दहशतवाद नाही. मग इसिस जे करताय, इसिसचा प्रोपगेंडाचा आहे की आम्ही जे आहे ते युद्ध लढतोय, म्हणजे युद्ध जर लढत असतील तर त्याला तुम्ही समर्थन देताय. तुम्ही मुद्दा वाढू नका. तो आयसीएस बद्दल बोला नाही. आयसीएसचा संबंध त्याच्यामध्ये नाही. दोन देशामध्ये जर जंग असेल त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. डोंट पुट वर्ड्स इन हर. ही नेबर सेड का आयसीएस तो भांडतोय. पण शमशेरजी, आयसीसचा प्रोपगेंडा असा आहे की आम्ही युद्ध लढतोय, मी युद्धावरतीच बोलतोय. जर झाकीर नाईक म्हणत असतील की युद्धामध्ये कूटनीती जी आहे ती अलाउड आहे, तर मग अप्रत्यक्ष समर्थनच म्हणावं लागेल.
आयसिसचा युद्ध नाही. तुम्ही त्याला प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना, का आयसिसचं युद्ध आहे का? का त्याला कोणी प्रश्न विचारले देत त्या ठिकाणी? पण आयसिस स्वतः विचारा म्हणतं की जाऊन आमचं आता युद्ध आहे. प्रेस कॉन्फरन्स कोण आहे परत? आम्ही म्हणतो तो युद्ध नाही, तो टेररिझम आहे. आणि झाकीर नाईक पण त्या टेररिझम म्हणतो त्याला. तुम्ही अननेसेसरी तोंडात शब्द टाकू नका. आयसिसचा युद्ध नाही, तो कुठला देश नाही, कुठली कंट्री नाही. ते जाऊन लोकांना, निष्पाप लोकांना मारत आहे. तो युद्ध तो अतिरेकी युद्ध आहे. ते कुठल्या राष्ट्रासाठी नाही. कुठल्या आणि तो राष्ट्रासाठी नाही, ते सुसाईड जो आहे, अतिरेकी युद्ध ते आहे. निष्पाप आपल्यासोबत अब्दुल कादर मुकादम Yes. देखील आहेत. मुकादम सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, ज्या प्रकारे आता म्हटलं जात आहे शमशेर पठाण यांच्याकडनं की आयसिसचं जे आहे ते आतंकवाद आहे, दहशतवाद आहे, ते युद्ध नाही. मात्र आयसिसचाही देखील प्रोपोगंडा असाच होता की आम्ही जे आहे ते इस्लामिक स्टेटसाठी युद्ध लढतोय. नाही, इथे आपण दोन मुद्दे घेऊया. पहिल्यांदा असं घेतलं आहे की इस्लाममध्ये युद्ध हे कधी परमिसिबल आहे, याच्यावरती पुढची सगळी चर्चा अवलंबून आहे. पहिला मुद्दा हा आहे की ज्या वेळेस पैगंबरांना मक्केहून मदिनेला स्थलांतर करावं लागलं, त्यावेळेस त्यांच्यासोबत जे काही त्यांचे सहकारी होते ते सगळे गरीब, वंचित, शोषित असे लोक होते. किंबहुना संपूर्ण मोहम्मद पैगंबरांच्या जीवितकार्याचा जर आपण आढावा घेतला, शोध घेतला, तर एक दिसेल की ते मुक्तिदाता होते. या शोषितांचे, वंचितांचे मुक्तिदाता होते. त्यामुळे मक्केहून जेव्हा मदिनेला यायची वेळ आली, त्यावेळेस त्यांचे सगळे गरीब त्यांचे सहकारी किंवा अनुयायी जाऊ शकले नाहीत, काही मागे राहिले होते. आणि हे गेल्यानंतर मदिनेला पोचल्यानंतर तिथे शिरस्थावर झाल्यानंतर मक्केच्या लोकांनी मागे राहिलेल्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यातून पहिली आयत अशी आलेली आहे की या शहरातले लोक जुलमी आहेत, त्यांच्या जुलमातून आम्हाला मुक्त करण्याकरता तो कोणीतरी तुमच्यापैकी एक सहाय्यकर्ता पाठवा. आणि त्याला अल्लाने असं उत्तर दिलेलं आहे, अन्यायाचं परिमार्जन करण्याकरता शस्त्र हातात घ्यायला तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे? अर्थ असा आहे की पहिलं कारण ज्या युद्धाचं ते हे की अन्यायाचं परिमार्जन करा. त्यानंतरचं दुसरं जे काही कारण आहे ते असं आहे की स्वसंरक्षण. तुमच्यावर जर कोणी सशस्त्र हल्ला केला तर स्वतःचं संरक्षण करण्याकरता तुम्ही हातात शस्त्र घेऊ शकता. आणि तिसरं कारण आहे की तुमच्यावर जर कोणी आक्रमण केलं तर त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याकरता तुम्ही युद्ध करू शकता. या तीन कारणाशिवाय दुसऱ्या कुठल्याही कारणास्तव कुराणामध्ये तरी युद्धाला परवानगी दिलेली नाही. शिवाय त्याचे काही नियमसुद्धा घालून ठेवलेले आहेत. शत्रूने जर शस्त्र खाली ठेवलं तर तिथे युद्धबंदी झाली पाहिजे. मशिदीसारख्या पवित्र ठिकाणी जर शत्रूने शस्त्र हातात घेतलं नाही तर मशिदीत रक्तपात होता कामा नये. शत्रू शरण आला असेल तर त्याला तुम्ही त्याच्या आयुष्याची, जीवनाची, शक्त्याची तिची ग्वाही द्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे कुठेही राजकारणासाठी किंवा कूटनीतीसाठी तुम्ही काही कसल्या गोष्टीचा आधार घ्या किंवा तशा तऱ्हेची कूटनीती करा असं कुठेही कुराणामध्ये लिहिलेलं नाही. ते नंतरच्या काळातल्या राजकारणाचा एक परिपाक आहे किंवा त्याचा तो परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे कुठेही कूटनीतीमध्ये जे आहे ते असं लिहिलेलं नाही की युद्धाच्या वेळेला तुम्ही वापरू शकता. मला शमशुद्दीन तांबोळी यांच्याकडे जायचं आहे. शमशुद्दीनजी, आपण जे वक्तव्य ऐकलं झाकीर नाईक याचं, त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी अशी म्हटली की माझ्या काही वक्तव्यांना दोन अर्थ असतात. हे मी ॲग्री करतो की मी जी वक्तव्य करतो त्यांना दोन अर्थ असतात, मात्र या अर्थांचा योग्य अर्थ घ्यावा. जर तो एखाद्याने चुकीचा घेतला तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती नाही. कुठेतरी झाकीर नाईक आपली रिस्पॉन्सिबिलिटीची आहे ती झटकण्याचा प्रयत्न करतायत. सॉक्रेटिस एक तत्ववेते होते आणि त्यांचं असं एक विधान आहे की जे पवित्र गोष्टी असतात त्या ईश्वराला मान्य असतात, की ज्या ईश्वराला मान्य असणाऱ्या गोष्टीच पवित्र असतात. तर इस्लाममध्ये ज्या सांगितलेल्या आहेत, ईश्वराला ज्या पवित्र गोष्टी आहेत त्याच आम्हाला पवित्र आहेत असा मानणारा हा इस्लाम आहे आणि त्याचं समर्थन करणारे झाकीर नाईक आहेत. आज जी काही चर्चा चाललेली आहे ती 6व्या शतकात काय होतं या संदर्भात चाललेली आहे आणि याचं भान आम्ही विसरतोय की आज आम्ही 21व्या शतकात राहतोय. आणि त्यामुळे झाकीर नाईक हे ज्या पद्धतीची भाषा करतात, ज्या पद्धतीचं त्यांची वक्तव्य असतात, ती धर्मांधता वाढवणारी असतात आणि या वाढवणारी धर्मांधता दहशतवादाला पूरक ठरत असते. बरोबर. आज जगामध्ये जो काही दहशतवाद आहे, इसिस आहे, अल कायदा आहेत, हे सगळे लोक वहाबी पंथातले आहेत, सालफी पंथातले आहेत. आणि झाकीर नाईक हे वहाबी पंथाचं समर्थन करणारे आहेत. आणि त्यामुळे जे काही मांडणी झाकीर नाईकांकडून होत असते ते सगळं कालबाह्य आहे
इरॅशनल आहे, इरेलेव्हंट आहे आणि अशा जाकीर नायकांना आपण ज्या पद्धतीने मोठं करतोय तेच एका अर्थाने दुर्दैव आहे. दुसरा एक मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे तो असा, जाकीर नाईक कृपया कुठल्याही भारतीय किंवा मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी मांडण्याच्या लायकीचे नाही आहेत. कारण मौलाना आझादांना जो धर्म अपेक्षित होता किंवा असगर अली इंजिनियरना जो धर्म अपेक्षित होता, या धर्मातील उदारमतवादाच्या बाबतीमध्ये जाकीर नाईक काहीही बोलायला तयार नाही आहेत. त्यांना जो काही धर्म सांगायचा आहे तो इरॅशनल, इरेलेव्हंट, कालबाह्य झालेल्या गोष्टीला पुन्हा पुष्टी देणाऱ्या गोष्टी ते मांडत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की जाकीर नाईक यांनी जे काही खेळ आणि ज्या पद्धतीने आजचं त्यांचं बरोबर. वक्तव्य आहेत, चालाकी आहेत, याची योग्य पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे, याची योग्य पद्धतीने तपासणी व्हायला पाहिजे आणि तपासणी करून जर काही दोष या ठिकाणी आढळले तर तशी शिक्षाही व्हायला बरोबर, पाहिजे. चौकशी व्हायला आणि पाहिजे. जाकीर चालाकी. नाईक यांनी आपण प्रत्यक्ष समोर समजूतदार सर, आपण येऊन चालाकी या प्रक्रियेतून शब्दावरतीच जाऊन कॉन्सन्ट्रेट करूया. निर्दोषपणा सिद्ध केला पाहिजे. बरोबर. आपण तांबोळी सर, आपण चालाकी या शब्दावरतीच कॉन्सन्ट्रेट करूया. मला या ठिकाणी शमशेर पठाण यांच्याकडे परत जायचंय. शमशेरजी, ज्या प्रकारे बोलत होते जाकीर नाईक, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की मी मानतो की माझ्या काही लाईन्स ज्या आहेत त्याला डबल मिनिंग असतात, मात्र प्रत्येक लाईनचं जे आहे अर्थ काय घ्यायचा हा प्रत्येक माणसावरती आहे. ही ॲम्बिग्युटी का या संपूर्ण गोष्टीमध्ये? ते का सांगत नाहीत की मी एकच गोष्ट म्हणतो ती म्हणजे इस्लाम जे आहे त्याच्यामध्ये दहशतवाद मान्य नाही. या ठिकाणी दोन शब्दांचा जर वेगळा अर्थ काढला आणि जर एखादा मुलगा जो आहे तो त्यांच्या प्रक्षोभक भाषणाने दहशतवादाच्या बाजूला गेला किंवा त्याला खतपाणी मिळालं तर मग त्याची जबाबदारी जी आहे ती जाकीर नाईकांवरती कशी नाही म्हणणार? आपण चुकीचा विधान करतात. त्यांनी कधी असं नाही बोलले का माझ्या बोलण्यामुळे कोणी दहशतवादाला गेला तर त्याला जबाबदार मी नाही. ते कधीही दहशतवादाच्या बाजूने बोलत नाही. आता जे दोन वक्तव्याने आता जे बोललेले आहे, आमच्या समाजामध्ये काही लोक आहेत आमचे ते इस्लामपासून बेजार झालेले आहे. त्यांना इस्लाम चांगला आवडत नाही. इस्लाममधले ते चुका काढत बसतात. तो असगर इंजिनियर पण त्या प्रकारचा एक माणूस आहे, बाकी लोक पण त्याच्यामध्ये आहे. तर त्यांचं एकच काम आहे इस्लाममधले चुका काढायचे आणि लोकांसमोर ठेवायचे. तो त्यांच्या बोललेलं काय महत्त्व नाही. एक लक्षात ठेवा, कुठल्याही दहशतवादाचा कुठला धर्म नसतो, हे आपण वारंवार बोललेलो आहे. पण हे त्याला अहिल्या हदीसांनी ते काहीतरी म्हटलं त्याच्यामध्ये, हे यांची डोक्याची उपज आहे. असं काही नाही. सुन्नी पण त्याच्यामध्ये येतात, तबलिगी पण येतात, अहिल्या हदीस पण त्याच्यामध्ये येतात. हे एका समाजा आणि एका सेक्ट विरुद्ध ते बोलतात, हे दुर्दैव त्यांचं आहे. पण जाकीर नाईक यांची प्रक्षोभक भाषणं ही कुठेतरी मुस्लिम मुलांच्या डोक्यामध्ये खत पाणी घालतात दहशतवादाबद्दल. जाकीर नायकाचा भाषण कधीही प्रक्षोभक नसतो. त्या भाषणामध्ये त्यांच्या मीटिंगमध्ये 25 ते 30% हिंदू येऊन बसतात. ते हिंदू पंडित बसतात, ख्रिश्चन बसतात, बौद्ध बसतात, धर्मगुरू बसतात. ते ऐकतात त्यांना प्रश्न त्यांना विचारतात. एक तुम्ही क्लिपिंग दाखवा ज्या ठिकाणी त्यांनी प्रक्षोभक भाषण केलेलं आहे. कुठे पण नाही. हे मीडिया ट्रायल बंद करा आता. इट इज टू मच नाव. आता त्यांनी आज सर्व क्लिअर केलेलं आहे. जर काय शासनाकडे काय मिळाला, एजन्सीला काय मिळाला, त्यांनी सांगितलेलं आहे की मी त्याला फेस करेल. हा मीडिया ट्रायल आहे, निव्वळ मीडिया ट्रायल. तुम्ही मीडियावरती आरोप करतात. या ठिकाणी मी विजय खरे यांच्याकडे जातो. विजय सर, मला तुम्ही मला सांगा त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे? तुम्ही अगोदर मला ते सांगा, त्याच्यानंतर चर्चा करा. कुठला गुन्हा? आपण याच्यावरती चर्चा करतोय की दहशतवादी ठरवणं या वेळेला योग्य आहे का? अटक करा वगैरे बोलत तुम्ही त्याच्यामध्ये नाही. तुम्ही सांगा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे का? आपण इथे चर्चा करण्यासाठी आपण तेच म्हणतोय की दहशतवादी घोषित करणं त्यांना किंवा मानणं हे योग्य आहे का आणि त्यांच्यावरती बंदी आणण्याची जी भाषा होती ती योग्य आहे का? हाच आपण म्हणतोय. आपण मी विजय खरे यांच्याकडे जाणार आहे. विजयजी, आपण जर पाहिलं तर गेले 3-4 दिवस जाकीर नाईक यांची भाषणं आणि त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये जे काही झालं, त्याच्यानंतर हैदराबादमध्ये जे दहशतवादी पकडले गेले, त्यांच्या सगळ्यांच्या चौकशीमधल्या गोष्टी समोर आल्या. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जाकीर नाईक म्हणतात की माझ्याकडे जर चौकशी आली तर मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी किंवा गव्हर्नमेंटनी म्हणून काय करायला पाहिजे आता? सतत बोलत राहतात. संशय पठाण, मी तुमच्याकडे येतोय. विजय खरे, तुम्हाला प्रश्न आहे की आता सरकारी लेवलला काय करायला पाहिजे? कारण जाकीर नाईक असं म्हणतात मी चौकशीला तयार आहे, जर काही आक्षेपार्ह आढळलं तर त्याची चौकशी करा. पहिल्यांदा जाकीर नाईक हे आजच्या कालखंडामध्ये जागतिकीकरणाचं एक अपत्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जाकीर नाईकांसारखे सर्व धर्मामध्ये प्रक्षोभक भाषणं करून
धर्मांध शक्तीला बढावा देण्याचं काम हे साधारणतः 80च्या दशकापासून सुरू झालेले आहे आणि याचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे जागतिकीकरण आणि प्रसारमाध्यमात विशेषतः तंत्रज्ञानाने झालेला बदल जो आहे त्याचा परिणाम सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर झालेला आहे आणि त्याचाच परिणाम आपल्या दहशतवादी कृत्यांमध्येही झालेला आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे जाकीर नाईकांच्या संदर्भामध्ये की आत्ता या आजच्या स्थितीला कोणत्याही परिस्थितीत भावनिक पातळीवर विचार न करता भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्ये बसून या प्रश्नांचा गुंता कसा सोडवता येईल याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आजच फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्याद्वारे 80च्या पुढे जास्त लोक मारले गेलेत. दहशतवाद हा काही भारतातील हिंदू मुस्लिमातला संघर्ष नसून दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे आणि या जागतिक प्रश्न जर आपल्याला त्याचं निवारण करायचं असेल, त्या प्रश्नाचं संघर्षाचं निवारण करायचं असेल तर त्याला भारतासारख्या सर्वधर्मीय पंथीय जो राष्ट्र आहे ज्याला कॉन्स्टिट्यूशनचं जी व्हॅल्यू आहे त्या चौकटीमध्ये या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे की जाकीर नाईकांचं आत्तापर्यंत जवळपास गेली 20 वर्षापासून ते भाषणं देत आहेत. तोपर्यंत भारतातील रॉ असेल, IB असेल आणि इतर जी पोलीस फोर्सेस आहेत यांच्याकडे असे कुठले जे प्रूफ आहेत की ज्या प्रूफद्वारे त्यांना अटक करता येईल त्या कॉन्स्टिट्यूशनच्या चौकटीवर त्यांच्यावर आरोप ठेवले पाहिजेत, त्यांना अटक केले पाहिजे. केवळ ते धर्माचं दहशतवादाची सांगड घालतात किंवा त्याचा द्वेअर्थ होतो म्हणून त्यांच्यावर त्यांना दहशतवादी घोषित करून जर आपण तसं केलं तर मला असं वाटतं की आज काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने जो प्रश्न सुरू आहे त्याचाही परिणाम त्याला आपल्याला दिसेल. म्हणून कोणत्याही पातळीवर हा प्रश्नाचं निवारण करताना कॉन्स्टिट्यूशनच्या स्पिरिटमध्ये आपण बघून त्याचं निवारण केलं पाहिजे. आपल्याला कॉन्स्टिट्यूशनच्या स्पिरिटमध्ये राहायला पाहिजे. कायदा जो आहे, कायद्यान्वये ज्या काही प्रावधानं आहेत त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायला पाहिजे. पण मुकादम सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या प्रकारे एक चर्चा सुरू झालेली आहे की या ठिकाणी जाकीर नाईक यांच्यावरती बंदी आणावी, बंदी आणल्यामुळे हा प्रश्न जो आहे तो सुटेल का आणि खरंच दहशतवादी सारखा एक टॅग लावणं किंवा घोषित करणं हे कितपत योग्य आहे? नाही, बंदीच्या मी विरोधात आहे आणि कुठल्याही प्रकारच्या. 1992-93 साली जेव्हा इकडे मुंबईत आणि इतरत्र दंगली झाल्या त्या वेळेला सुद्धा मी संघावरती बंदी आणण्याच्या प्रयत्नांना विरोध केला होता आणि आत्ताही जाकीर नाईकांच्या कुठल्याही संस्थेवर किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वावर किंवा त्यांच्या बोलण्यावर कसल्याही तऱ्हेची बंदी घालून प्रश्न सुटणार नाही म्हणून संशय निर्देशन आहे. काय माहिती आहे काय की त्या विचाराला जर विचाराने आपण पराभूत करू शकलो नाही तर आपण त्यांच्यापेक्षा कुठेतरी कमी पडतो असा त्याचा अर्थ होता आणि मग बंदी घालण्याने प्रश्न सुटणार नाही. बंदी घातल्यामुळे होईल काय की जाकीर नाईक एका नावाने सोडून दुसऱ्या नावाने कुठे त्याच विचारांचा प्रभाव करतील. दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की जे ते म्हणतात की काही शब्दांना जर्सी असतात ते शब्द आणि एकाने त्यातला वाईट किंवा डिस्ट्रक्टिव्ह असा अर्थ जर काढला त्याबद्दल मला जबाबदार धरू नये, ही सुद्धा फसवी भाषा आहे. जर तुम्ही कुठलंही विधान करत असाल सार्वजनिकरित्या तर एक तर तुमची भाषा निसंदिग्ध पाहिजे, तुम्हाला जे म्हणायचं आहे त्याच्यातून एकच अर्थ निघाला पाहिजे आणि जर तुमच्या बोलण्यातून किंवा शब्दातून जर जर्सी शब्द काही अर्थ निघत असेल तर त्याची जबाबदारी त्या वक्त्याने त्या नेत्याने घेतली पाहिजे, ती त्याला टाळता येणार नाही. हे माझं अगदी स्पष्ट मत आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारे जी आहे ती जबाबदारी टाळता येणार नाही. शमशेर पठाण, ज्या प्रकारे आता या ठिकाणी मुकादम सर म्हणतायत की कोणत्याही तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही. आता पीस टीव्हीचं जर आपण उदाहरण घेतलं तर तुम्ही असं म्हणताय की जाकीर नाईक आणि त्यांच्या टीव्हीचा अपप्रचार केला जातोय, मात्र हा टीव्ही भारतामध्ये जो आहे तो चालू देत नाही, भारतामध्ये याला जे आहे ते अजून डाउनलिंकिंगचा लायसन्स दिलेलं नाही. याचा अर्थ कुठेतरी भारत सरकारला असं वाटतंय की जाकीर नाईक यांची भाषा ही प्रोव्होकेटिव्ह आहे, जाकीर नाईक यांची भाषा प्रक्षोभक आहे, त्यामुळे जर आपण याला लायसन्स दिलं तर लोकांमध्ये एक वाईट प्रचार होऊ शकतो आणि म्हणूनच बहुधा तुम्हाला लायसन्स दिलं गेलं नाहीये. अहो, आता खरे साहेब बोलले का 20 वर्षापासून ते धर्मप्रचार करत आहे, प्रक्षोभक बोलत आहे, त्यांच्यावर कोणी बंदी घातली नाही. माझा प्रश्न हा आहे, या महिन्यापूर्वी पूर्ण 20 वर्ष आपले इंडियन गव्हर्नमेंटनी काय केला, IBनी काय केला, इंटेलिजन्स डिपार्टमेंटनी काय केला, रॉनी काय केला? आता महिन्यापासून सर्व सुरू झाला ते बकवास सर्व त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट त्यांना बॅन करता येत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या विरुद्ध तुम्ही आरोप सिद्ध करत नाही आणि तुमच्याकडे त्यांच्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी एकही मुद्दा नाही. जर मुद्दा कधी असता तो 1 महिन्यापूर्वीमध्ये ह्या 20 वर्षामध्ये त्याला कधीच त्याला बंदी घातली असती.
सोमय्या ग्राउंडमध्ये एक वर्षामध्ये तो 2.5 लाख लोकांना तो समोर येऊन तो बोलतो सर्वांना. कसा त्यांनी बोलला एवढा आणि कसं काय गव्हर्नमेंट त्याचा ऐकत होते त्याच्यामध्ये. ते IB वगैरेला सर्व माहिती यांनी काय बोललेलं नाही. आणि 4 दिवसापूर्वी स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट त्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे की त्यांच्या भाषणामध्ये कुठलाही प्रोक्षोभक बोलले जात नाही. आणि ही माहिती हिंदू पेपरने दिलेली आहे. द हिंदू नॅशनल पेपर त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सूत्रानुसार त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. तो याचा अर्थ हे आहे की आता 1 महिन्यापूर्वीपर्यंत आजपर्यंत त्याच्यावर कुठला पण नाही आहे. आता अचानक ते गदारोळ तरी उचलला तुम्ही त्याच्यामध्ये. हे सर्व बकवास आहे. अगेन आय एम से इट इज अ मीडिया ट्रायल. आणि हे सांगतो का जो पण तुम्ही त्यांच्यावर आरोप सिद्ध करत नाही का ते प्रक्षोभक बोलतात. और प्रक्षोभक बोलणारे कितने संस्था आहे. गर्दन काट के लाओ 51 लाख रुपया देगा, जबान काट के लाओ देगा. ते म्हणजे त्यांना सर्व माफ. त्यांना दिला सर्व माफी. त्यांना जाऊ द्या त्यांना माफी तुम्ही त्याच्यामध्ये. पण जो माणूस नेहमी आपला प्रीचिंग बोलतो आणि धर्माची गोष्ट करतो, चांगल्यासाठी बोलतो, तो माणूस खराब त्याच्यामध्ये. बरोबर. या ठिकाणी आपण शमशुद्दीन तांबू यांच्याकडे जाणार आहोत. शमशुद्दीन, ज्या प्रकारे तुम्ही मगाशी म्हणत होतात त्याला या ठिकाणी शमशेर पठाण यांचं असं उत्तर आहे की प्रक्षोभक भाषण त्यांनी कधी दिलेलं जे आहे ते कोणाच्याही नोंदमध्ये नाही. कुठेही पोलीस अधिकाऱ्यांकडे जे आहे ते त्याची नोंद आहे की झाकीर नाईक प्रक्षोभक बोलतात किंवा त्या प्रक्षोभक भाषणामुळे कोणी जे आहे ते भडकलेलं आहे किंवा कोणाची माथी भडकलेली आहे. तर मग असा आरोप सरसकट त्यांच्यावरती करणं की त्यांची भाषा प्रक्षोभक असते आणि त्यांची भाषा आक्रमक असते इस्लामबाबतची, हा आपण आरोप जो आहे तो सरसकट कसा करू शकतो? तुम्ही सिद्ध करा ना. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही दाखवा ना कुठे प्रक्षोभक बोलले. फक्त तोंडी बोला. जी चालाकी आहे ती अशी आहे की कायद्याच्या याच्यामध्ये न बसता, त्याच्यात न अडकता, त्याच्यातले लूप होल्स शोधून बरोबर त्यातून सुटका कशी करायची आणि आपली मतं, आपले विचार कशा पद्धतीने पर्क्युलेट करायचं याचं तंत्र त्यांच्याकडे फार चांगल्या पद्धतीने आहे. मुद्दा इथे असतो कायद्याच्या दृष्टीने जरी हे इथून सुटका होत असेल तरी माणसाची एक स्वतःची एक नीतिमत्ता असते. आणि ती नीतिमत्ता ही आहे की जगाला आज शांततेची गरज आहे, जगाला आज सलोख्याची गरज आहे आणि जगाला आज सुधारणेची गरज आहे. झाकीर नाईकांना भारतातील सच्चर समिती काय सांगते, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काय आहे याच्यावरती त्यांना अजिबात बोलता येत नाहीत. त्यांना ऐहिक प्रश्नाच्या संदर्भामध्ये एकही वाक्य बोलायचं नाही. पारमार्थिक जे काही आहे आणि ईश्वर निर्मित ज्या गोष्टी आहेत, त्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत, त्याला आज जास्त पद्धतीने सांगत सुटलेले आहेत. मुद्दा आणखीन एक दुसरा असा आहे की भारतामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या यूट्यूब्स आहेत त्यांच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये इतर मुस्लिमांनी त्यांच्या विरोधात त्यांचं खंडन करणारे मोठ्या प्रमाणामध्ये यूट्यूब्स निर्माण केलेले आहेत, माहिती पुढे आणलेली आहेत. झाकीर नाईकांच्या सारखे लोक असे आहेत आज सुद्धा वैज्ञानिक सत्य आहे, संशोधन आहे म्हणून बुरख्यासारख्या पद्धतीचं सुद्धा समर्थन करतात. आणि त्यांनी असा शोध लावलेला आहे की पुरुषाची पहिली जी दृष्टी असते ते स्त्रीच्या छातीकडे असते आणि म्हणून इस्लामने त्याची पूर्वीच जाणीव ठेवून ते झाकण्याची तरतूद केलेली आहे. आणि ते कसं बरोबर आहे हे आज सांगणारे झाकीर नाईक आहेत. आम्हाला सुधारणा करायची आहे, प्रगती करायची आहे, विकास करायचा आहे, वर्ल्ड अफेअर दूर करायचे आहेत. या सगळ्यांच्या मध्ये आडकाठी आणणं, त्याला उठ्या लावणं आणि समाजाला ज्या पद्धती तुम्ही फक्त नक्कल करा, अक्कल वापरू नका, मी सांगतो तेच कसं खरं आहे असं एक पांडित्य असल्याचा एक आविर्भाव आपण शमशेर पठाण यांच्याकडे उत्तर घेऊया. ज्या प्रकारे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे तांबोळी सरांनी की सच्चर कमिटीचा अहवाल मान्य नाही, किती टक्के मुस्लिम जे आहे ते महाराष्ट्रात आहेत जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत हे माहिती नाही, असं असताना फक्त 6व्या शतकातला इस्लाम आणि तो सुद्धा मी सांगतो हाच इस्लाम योग्य आहे असं जे आहे ते कसं ते ठामपणे म्हणू शकतात. या ठिकाणी घर वापसी सारखे प्रश्न निर्माण होत आहेत. वेगवेगळे काम करायला दिलेले आहे. सुधारणेला पॉलिटिकल लोक पॉलिटिकल बघणार, धार्मिक बघणार. हा पॉलिटिकल मुद्दा आहे. किती गरीब आहे, किती एज्युकेशन नाही, हा पॉलिटिकल मुद्दा आहे. धार्मिक वाढवण्यामध्ये सारखे सुद्धा लोक कारणीभूत ठरतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मुसलमान आज कटघऱ्यामध्ये येत आहेत. बरोबर. आपण शमशेर पठाण यांच्याकडे या गोष्टीचं उत्तर घ्यायला पाहिजे. बरोबर. तांबोळी सर, आपण शमशेर पठाण यांना विचारूया की त्याच्यापासून आता दूर जायला लागलेला आहे.
बरोबर. तुम्ही जो प्रीच करताय, तुम्ही जो इस्लाम सांगण्याचा प्रयत्न करताय, हा सुधारणावादी इस्लाम नाही, हा इस्लाम आत्ताच्या मुसलमानांना मान्य नाहीये. मग तुम्ही आम्ही सांगतो तोच इस्लाम खरा, अशा प्रकारचा दावा का करताय? ते कधीही ते तसं बोलत नाही. हे महाशयांचा तो तर्क आहे. आणि जर यांना ते इस्लाम पसंत नसेल तर त्यांनी घर वापसी करून घ्या. त्यांनी हे धर्मापासून बेजार झालेले लोक त्याच्यामध्ये आणि धर्मामध्ये किडे काढतात. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, धार्मिक लोक धार्मिक गोष्ट बघतात, पॉलिटिशियन बघतात का कुठला समाज कुठे चाललेला आहे. आता मुसलमान किती गरीब आहे, मुसलमान किती एज्युकेशन घेत नाही, हा मुद्दा पॉलिटिकल मुद्दा आहे, हा धार्मिक मुद्दा नाही. यांना शिकवा त्यांना कमी कमी त्यांना. It is not a politics. This is not a religious matter. He is doing the religious thing. You ask this question to the politician. का हो पॉलिटिकल माणूस तुम्ही मतं घेतात आणि तुमच्या समाजामधला काय हाल आहे. Ask this question to the politician, not to the religious person. यांना प्रश्न नाही. हे असेच बस काहीतरी खाजून खाजून काढतात आणि आपला काहीतरी खास बनवतात. हे बरोबर नाही. ते छातीचा तरी काढला. अरे कुठे 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 या पत्रकार परिषदेमध्ये यांची विचारसरणी थडकलाच. छाती बघतात, छातीला झाका. अरे काय बोलतात तरी काय तुम्ही हो. कुठले कुठे चालले. मुद्दा दहशतवादाचा मुद्दा आहे का दहशतवाद पसरतो का? अरे जाकीर नाईक देशामध्ये आम्ही राहतोय या फालतू ठिकाणी बडबड तोंडी करतात तलाकच्या लोकं. संदर्भात जाकीर नाईकांनी काय बोललेलं आहे का? आता इथे जिहाद तो सारख्या सोडा हो. आणि काफरांसारख्या दहशतवादाबद्दल बोला. संकल्पना कालबाह्य झालेल्या आहेत. दहशतवादाबद्दल याबद्दल ते बोला. कधी काही हे बोलतायत तलाक बिलाक बंद का? करा धर्म तुम्ही त्याच्यामध्ये. सुधारण्याच्या बाबतीत काय हे तलाक आणि बोलतात छात्या का? बंद करा. अहो, जे You चौकटीत talk about सांगितलेलं आहे दहशतवाद तेच only. पुन्हा पुन्हा मांडायचं आणि लोकांना गुमराह करायचं. तुम्ही फक्त हे दहशतवादाबद्दल आता बोला. या करतायत का युगातल्या जाकीर गोष्ट नाईक? आहे. हे इस्लामला थांबवायला गुमराह पाहिजे. करतात. फालतू आपल्यासोबत चर्चा अब्दुल करा. कादर मुकादम देखील आहेत. मुद्द्याची बोला, मुद्द्याची बोला. मुकादम सर, या ठिकाणी जो मुद्दा आहे या हे ठिकाणी फालतू चर्चा की करायला जाकीर पाहिजे. नाईक हे हा जो मुद्दे असे इस्लाम नाहीये. सांगण्याचा हे प्रयत्न काहीतरी करतायत, हा इस्लाम वेगळा इस्लाम आहे आणि आताचा इस्लाम जो आहे तो बदलला आहे. ही गोष्ट जी आहे ती मान्य आहे का? ज्या प्रकारे शमशेर पठाण म्हणतात आणि ज्या प्रकारे ताबोळ सर जो होता म्हणतात, तुमचं तो काय आहे म्हणणं आहे? तोच राहणार. नाही, माझं आणि आमचे मित्र शमशेद्दीन तांबोळे यांचा मतभेद होणारच नाही. कारण आम्ही एकाच रस्त्याने चाललेले दोन सहप्रवासी आहोत. प्रश्न काय आहे की शमशेर पठाण पुन्हा 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 हे जे सांगतायत हे ह्याच्यात नाही ते त्याच्यात नाही. साधा प्रश्न आहे की पैगंबरांनी जी काही क्रांती, तुम्ही सिद्ध आता करा मला तुम्ही. बोलू द्या. शमशेर मी पठाण तुम्ही शमशेर बसताना पठाण, थांबवत अब्दुल राहतो. मुकादम यांना बोलू द्या. तुमची त्याच्यानंतर सवय तुमच्याकडे आहे. येतो परत एकदा. गेल्या अनेक चर्चेमध्ये मी तुम्हाला पाहिलेलं आहे की तुमच्या अंगाशी काही येत चाललं की तुम्ही मुद्दामध्ये काहीतरी मुद्दा उपस्थित करून दुसऱ्याचं तोंड बंद करता. ही बोला, तुम्ही बोला, तुम्ही पद्धत सिद्ध करा तो चर्चेची हातीम काय नाही. म्हणून. सिद्ध करा. ही चर्चेची तुम्ही नाही. कुठे कुठे जाता तुम्ही? ही ते चर्चेची जंग झाली, नाही. ती प्रश्न झाली. असा तो आहे दहशतवादी आहे का की त्या मुद्द्यावर बोला तुम्ही. हा सांगतो ना, ते काय कठीण नाही आहे. सांगा. तुम्ही धर्माकडे जसं बोला. बघता त्याच्या जसं तुम्ही आरशात तोंड मुद्द्यावर देऊन बघाल राहा, तसं मुद्द्यावर तुम्हाला राहा, तुमचा मुद्द्यावर चेहरा राहा. दिसेल. पैगंबरांनी जी 7व्या शतकामध्ये मुद्द्यापासून लांब सामाजिक जाऊन आणि नका. राजकीय मुद्द्यावर क्रांती बोला. केली. त्या दहशतवादाचा मुद्दा. तुम्ही मला बोलू देणार आहात? अजिबात जर बोलू दिलं नाहीत तर मी तुमच्या विरोधात इथेच काहीतरी हे करेन. मग तुम्ही बोलाल तेव्हा मी तुमच्या माड येईन. मग आम्ही असली बेशिस्त चर्चा करत नाही. अब्दुल मुकादम सर, तुम्ही बोला. शमशेर पठाण यांच्याकडे आपण नंतर जाऊया. या प्रश्न असा आहे की संपूर्ण समाजामध्ये क्रांती करण्याचं जे क्रांतिकार्य पैगंबरांनी केलं आहे ते ह्यांना धार्मिक वाटतच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा त्याने हा केला की वंचितांच्या शोषितांच्यासाठी कल्याणाच्या भूमिका कशी घेता येईल, त्यांचं प्रगती कशी करता येईल आणि यांना भारतातल्या गरीब मुसलमानांच्यासाठी कोणी बोललं पाहिजे किंवा त्याची दखल घेतली पाहिजे असं जेव्हा शमशुद्दीन तांबोळे म्हणतात तर तो मुद्दा त्यांना राजकीय वाटतो. ज्या मुद्द्याला सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व तुमच्या पैगंबरांनी दिलेलं आहे. पैगंबरांनी त्या मुद्द्याला महत्त्व दिलेलं आहे की लोकांच्या तोंडामध्ये 2 घास गेले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, कुराणाचे तुम्ही वाचता ना, प्रत्येक ठिकाणी बघा. आणि इतकं पण म्हटलेलं आहे की तुम्ही कष्ट करायची मजुरी, तर मजुरी करता काय काय आहे त्याला लावलात तर त्याच्या अंगावरचा घाम सुकण्यापूर्वीच्या ती मजुरी त्याला अदा करा. याच्यामागे काय तत्व आहे? गरिबांच्या कल्याणाचा विचार आहे ना. किती माणसं भुगे वाढतायत का, कोण निराश्रित आहे का, काय अनाथ आहेत का, त्या अनाथांचा विचार करा असं पावलोपावली म्हणाले. आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की कुराणाच्या मध्यवर्ती मूल्यामध्ये न्यायाची संकल्पना सगळ्यात महत्त्वाची आहे. माझं तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला आणि डॉक्टर झाकीर नाईकांना आव्हान आहे की कुठल्याही कुटुंबाच्या पारंपरिक जेव्हा मालमत्तेची वाटणी केली जाते तेव्हा किती मुसलमान न्यायाने वागतात याचं संशोधन त्यांनी करावं.
या अशा गोष्टी बोलू नये. शास्त्रसुद्धा संशोधन करावं. तुमच्याकडे संस्था आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे साधनं आहेत. या सगळ्यांचा वापर करून येत्या 6 महिन्यात तुम्ही आम्हाला करून दाखवा की इस्लामची न्यायाची संकल्पना मुसलमान किती प्रत्यक्षात आणतायत, आणि ते जर आणत नसतील तर त्यांना वठणीवर आणण्याचं काम तुम्ही करणार का, असा माझा तुम्हाला आणि तुमच्या नेत्याला प्रश्न आहे. बरोबर. शमशेरजी, या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला तुमचं उत्तर अपेक्षित आहे की फक्त इस्लामचा प्रचार आणि प्रसार करून उपयोग नाही, तर कुठेतरी कर्तव्य आहे अशा रिलिजियस टीचरचं की त्यांनी आपली एकंदरीत मुस्लिम कम्युनिटी कुठे आहे, ती सध्या काय करते, याच्या बाबत पण लक्ष ठेवलं पाहिजे. हे तुम्ही कर्तव्य मानत नाही तुमचं? अहो साहेब, माझा बोलणं त्याच्यामध्ये ते आहे का इथं ह्या ठिकाणी आपला जो मुद्दा आहे, हे बाबा गेला का रे? आपला मुद्दा हा काय गेला का? हॅलो, हा आपला मुद्दा ह्या वेळी असा आहे त्याच्यामध्ये का जाकीर नाईक हा दहशतवादी आहे का, तो दहशतवादाला खतपाणी घालतो का, हा मुद्दे वेगळे आहेत. त्यासाठी मुकादम साहेबांना 2 तास बसवा तुम्ही. तो मुद्दा इथं नाही डिस्कशनला. तुम्ही ते मुद्दा फालतू घेऊ नका तुम्ही त्याच्यामध्ये. तो राजकीय मुद्दा आहे तो. आणि जर असेल तर मुकादम साहेबांनी किती गरिबासाठी काम केलं हो, त्यांना विचारा त्यांना. आणि ते तांबोली त्यांनी किती लोकांसाठी काम त्यांनी केले, त्यांना विचारा तुम्ही. माझ्या प्रश्नानंतर त्यांनी किती गरिबांना मदत त्यांनी केली, आणि तुम्ही अपेक्षा याच्याकडे कशाला करता? कितीतरी पटीने आपला कितीतरी पटीने आम्ही काम करतोय. ज्या महिलांना तुम्ही रस्त्यावरती आणलेलं आहे, त्या महिलांच्यासाठी आम्ही काम करतोय. विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करतोय. तुमच्यासारखं त्यांना मदरशामध्ये ढकलून त्यांना आम्ही विशिष्ट साच्यामध्ये असे ग्रेनाइट भरण्याचं काम आम्ही करत नाहीयेत. यांना ऐहिक जीवनामध्ये आपला विकास कसा केला आपण नौशाद उस्मानांची एक प्रतिक्रिया घेऊया. ताबोळे सर, मी तुमच्याकडे येतो, त्यासोबत शमशेर पटेल तुमच्याकडे येतो. मात्र नौशाद उस्मान, मला तुम्हाला प्रश्न आहे की ज्या प्रकारे जाकीर नाईक यांचं वक्तव्य आहे, ज्या प्रकारे आक्रमक जाकीर नाईक बोलतात, ज्या प्रकारे जाकीर नाईक म्हणतात की युद्धामध्ये कूटनीती वापरली तर ठीक आहे, मात्र दहशतवादाला समर्थन नाही, इसिसचा प्रोपोगेंडा आहे की या ठिकाणी आम्ही युद्ध करतो, हे युद्ध आमच्यासाठी आहे. तुमचं काय म्हणणं याबाबत? नाही, इसिसचं युद्ध हे युद्ध म्हणता येणार नाही. कारण काय त्याला की इसिसला मान्यता नाही आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही. तो जो इराक आणि सिरियाचा आणि यमनचा काही थोडा भाग त्यांनी बळकावलाय, त्या भागात राहणाऱ्या जनतेचे त्याला समर्थन आहे किंवा नाही हे याची शाश्वती नाही, आणि नसेलच बहुतेक. त्यांच्या कारवाया ज्या प्रमाणे होतात, स्वतः त्या जनतेवरचं ते रक्तपात करत आहेत. म्हणून एक मान्यताप्राप्त सरकार जेव्हा युद्ध करते, जसं आपण भारतानं 4 युद्ध लढलेली आहेत त्याच्यामध्ये, तर हे एक मान्यताप्राप्त सरकार, आणि म्हणून जिहाद ज्याला म्हणतात, हे मान्यताप्राप्त सरकारद्वारेच, म्हणजे सरकारी राष्ट्रीय लष्कराद्वारेच जे केलेलं युद्ध असते त्याला जिहाद म्हणतात, आणि ते वैध असते, ते अवैध नसते. बरं, या ठिकाणी सर मी तुमच्याकडे येतो. मात्र मला विजय खरेंकडे जायचंय. विजय खरे, ज्या प्रकारे इकडे एक मुद्दा निघाला होता की या ठिकाणी जाकीर नाईक यांच्या विरोधात कोणताही गुन्हा नाही, जाकीर नाईक यांच्या विरोधात जवळपास गेली 15 वर्ष कुठल्याही एजन्सीने चौकशी केली नाही, कुठल्याही चौकशीने त्यांची भाषणं प्रक्षोभक म्हटली नाही. असं असताना आपण फक्त जो मुद्दा उपस्थित झालेला आहे बांगलादेशच्या हल्ल्यानंतर, तर जाकीर नाईक आपण आत्ताच जे आहे ते दहशतवादी म्हणून जर म्हटलं तर कुठेतरी एक चुकीचा मेसेज जाईल. मला असं वाटतं की संपूर्ण चर्चेचा जो गाभा आहे तो आपण व्यक्ती केंद्रित केलेला आहे, आणि त्याचं महत्त्वही आहे. परंतु भारतामध्ये दहशतवादाचा ज्यावेळेस आपण त्या दहशतवादाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस चर्चा करतो, त्यावेळेस दहशतवादाची सांगड जर धर्माशी घातली गेली तर त्याचे परिणाम लॉंग टर्म कन्सिक्वेन्सेस फार मोठ्या प्रमाणात दिसतील, आणि ते होऊ नये त्यासाठी आपल्याकडे जी राजकीय नेतृत्व आणि राजकीय व्यवस्था आहे त्यांनी फार आपल्यामध्ये एक क्वालिटेटिव्ह हे दाखवलं पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की हे जे आता सध्याचे दहशतवादाचे जे प्रश्न आहेत त्याचे डायनॅमिक्स तुम्ही समजून घ्या. एक तर हा दहशतवाद हा असिमेट्रिक वॉर ज्याला म्हणतात की असमांतर युद्ध पद्धती आहे. त्याच्यामध्ये एक गट फार प्रबळ आहे, एक गट विकसित आहे, आणि तो कशा तरी आधुनिक साधनाने त्याला हे करतो. याच्यामध्ये धोका असा आहे की जे सॉफ्ट टार्गेट आहे त्या सॉफ्ट टार्गेटला टार्गेट करायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, त्याच्यापासून जागतिक दहशत निर्माण करायचं. आता हे जे डायनॅमिक्स आहेत, या डायनॅमिक्सला भारतीय जे धर्मांचं जे आपली सांगड आहे ही अतिशय म्हणजे त्याला किचकट आहे, आणि म्हणून हा प्रश्न हाताळताना अतिशय भावनिक न होता त्याच्यावर नीट विचार केला पाहिजे. आता तुम्ही जो म्हणतात की जाकीर नाईकांना आता आपण दहशतवादी घोषित करता येईन का,
मला असं वाटतं की भारतामध्ये कुठल्याही धर्मगुरूच्या नियमानुसार राजकारण किंवा समाजकारण होत नाही. भारतीय राज्यघटनेनुसार भारताचं सामाजिक, आर्थिक, राजकीय बदल होत आहेत आणि त्या राजकीय राज्यघटनेनुसार ज्या पद्धतीने जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु आज या ठिकाणी जाकीर नाईकांच्या संदर्भामध्ये ते काय बोललेत, कसे बोललेत, त्याचे परिणाम काय, मला एक प्रश्न निर्माण होतो की भारतामध्ये जे म्हणजे तुम्हाला माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी फार अति महत्त्वाचं स्टेटमेंट केलं आहे की भारतातले जेवढेही धर्मांचे धर्मगुरू आहेत, या धर्मगुरू बनताना त्यांनी सरकारने त्यांची एक परीक्षा घ्यावी आणि ती परीक्षा जर पास झाली तर त्यांनी धर्मगुरू करावा. आपल्याकडे मात्र जे तथाकथित धर्मगुरू झालेले आहेत यांना कुठल्याही पद्धतीचं बॅकग्राऊंड की जे नॅशनल सिक्युरिटीच्या कोर व्हॅल्यू जपणं किंवा बरोबर एक आहे. राष्ट्रीय एकता आणि अखंडता कशी टिकवता येईल याचं शिक्षण नसल्यामुळे अशा पद्धतीने कोणीही उठून काही स्टेटमेंट करतं आणि त्याला आपणही त्याला प्रसिद्धी देतो आणि त्यामुळे ते बरोबर, एका कोणी- दिवसामध्ये कोणी एका उठून काही रात्रीमध्ये statement ते करतात, हिरो बरोबर. होतात. म्हणजे या तर हे धर्मगुरूंनी जे आहेत कुठेतरी बोलताना आणि जे आहे ते याचा हे जे विचार आहे- केला पाहिजे की आपण काय बोलतोय आणि त्याचा समाजावरती काय परिणाम होईल. मी शमशेर पठाण तुमच्याकडे परत येतो की जेव्हा एखादा धर्मगुरू आणि बोलतो हे जे किंवा आहे- एखादा स्पीचर बोलतो तेव्हा त्याला एक विचार करायला पाहिजे की आपण काय बोलतोय, त्याचा परिणाम जो आहे तो लोकांवरती काय होईल. हैदराबादमध्ये जे संशयित इसिसचे पकडले आणि गेले मला त्यांनी एक म्हटलं की शेवटचा- आम्ही एक मोटिवेट झालो महत्त्वाचा होतो जाकीर नाईक यांच्या बोलण्यावरून. कल्याणमधली जी 4 मुलं आहेत जी सिरियामध्ये लढायला गेली होती त्यांचं असं म्हणणं की आम्ही जाकीर नाईक यांच्याच भाषणाने प्रक्षोभक भाषणाने जे आहे ते प्रवृत्त झालो. असं का होतं की जाकीर नाईक यांच्या भाषणाचा 3-4 वेळेला उल्लेख येतोय. बरं, अरे इथे कुठे तुम्ही थांबले? आता अबू जिंदाल आहे, हेडली आहे, उसामा बिन लादेन आहे, हे सर्व या जाकीर नाईकच्या पडण्यातून तयार झालेले आहे. अरे काहीतरी काय बडबड करता तो. जर याचा नाव कधी आला असता त्या 1 महिन्यापूर्वी याचा नाव कधी पण नसता, नाव आला असता तर केव्हा त्याला आतमध्ये टाकला असता. 1 महिन्यापूर्वीपर्यंत जाकीर नाईक मुंबईला होता, सभा घेत होता, सर्वकडे होता. आता 92 मधला आरोपी, नंतर तो 2007 मधला आरोपी, जाकीर नाईक जाकीर नाईक जाकीर नाईक. म्हणजे असा चित्र निर्माण तुम्ही केला का जाकीर नाईक इज द किंग ऑफ टेररिझम ऑफ होल वर्ल्ड. अरे काय लावलं तरी काय पिंडियाने हो. बंद करा धंदे तुमचे हो. पुराव्यासहित बोला, पुराव्यासहित पुरावा दाखवा तुम्ही त्याच्यामध्ये, कुठे त्याच्यामध्ये आहे. फक्त आपला कुणीतरी बोलतो सूत्रांनी सांगितला, सूत्रांनी सांगितला, बुत्रांनी सांगितला. अरे काय लावला काय. पुरावा असेल तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. मी पुढे येईल त्याला अटक करण्यासाठी. मी एक पोलीस ऑफिसर होतो, त्याला अटक मी करेल. फक्त कोणाला तरी बदनाम करायचा, वेठीस धरायचा, त्याचे आळामध्ये एका समाजाला बदनाम करायचा, हे धंदे बंद करा तुम्ही. आता आजपासून तरी कमीत कमी त्याचे प्रेस कॉन्फरन्स अंदर आपले हे बदनामीचे धंदे बंद करावा. त्यांनी बोललेलं आहे का याचे पुढे जर कोणी बदनामी केली त्याच्यावर ते आबरू नुकसानीचे दावे करणार आहे. तर तुम्ही याचे पुढे करू नका. नक्की जर तुम्हाला माहिती मिळाली, ऑफिशियल माहिती मिळाली का हा याने केलेला आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, पोलीस ऑफिसर, तुम्ही नक्की दाखवा, मोठ्या बातम्या दाखवा. परंतु सूत्रांनी सांगितला, कल्याणवाले ते त्याचे, तो वाले ते त्याचे, काय लावलं तरी काय तुम्ही हो. एक पुरावा तरी दाखवा तुम्ही त्याच्यामध्ये. मीडियावरती तुम्ही खापर फोडताय. अब्दुल कादम यांच्याकडे जाऊया. मीडियावरती एक खापर का फोडलं जात आहे, ज्या प्रकारे माहिती मिळते मीडिया हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही नावं जी आहेत ती समोर येत आहेत. मग असं असतानाही जे आहे तुम्ही ज्येष्ठ अभ्यासक आहात, तुम्हाला असं वाटतं की मीडिया नाहक यांची बदनामी करतोय. Yes, mafia. एक पहिल्या- I would call this as a media. As far as Zakir Naik is concerned, it is mafia. नाही, तुम्ही शमशेर पठाण खूप मोठा शब्द वापरताय. तुम्ही हा खूप मोठा शब्द वापरला माफियाचा. जी माहिती मिळते ही माहिती जी आहे ती कुठून हवेत मिळत नाही. ही माहिती जी आहे ती पोलीस अधिकाऱ्यांकडूनच मिळते. ही माहिती जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच मिळते आणि कोण त्यानंतर बातम्या अधिकारी? चालवल्या अरे जातात. कोण- तुम्ही सुद्धा पोलीस फोर्स मध्ये कोण होता, तुम्ही अधिकारी? सुद्धा आम्हाला अशाच बातम्या देत होतात. लिखित- त्यामुळे सूत्रांच्या त्याचे बाजूने जेव्हा नाव- बातमी त्याचं चालवली नाव जाते द्या तेव्हा ती मला. बातमी पूर्णतः चुकीची त्याचं नसते. नाव द्या मला, त्याचं नाव द्या. हा बोलला, नाव द्या. पण त्याच्या मी लेखी तेच सांगतो त्याच्याकडनं समजून पडा की घ्या. जेव्हा तुम्ही Press पोलीस note घ्या अधिकारी होता त्याच्यामधनं. तेव्हा काही बातम्या ज्या आहेत त्या सूत्रांकडून तुमच्याही हवाल्याने लोकांनी चालवल्या असतील की सूत्रांनी माहिती दिली, जेव्हा तुम्ही नाव उघड नाही करू शकत. मी या ठिकाणी मुकादम यांच्याकडे जातो. ज्या प्रकारे शमशेर पठाण या ठिकाणी म्हणतायत की पुरावा द्या, आम्ही कारवाई करू. आता पुरावा मगासपासून त्यांनी अनेकदा हा शब्द वापरला आहे. एक छोटासा पुरावा त्यांना देतो. यूट्यूबवरती ते अवेलेबल आहे, त्यांना पाहायचं असेल ते पाहू शकतात किंवा पाहू नये, न पाहिल्यासारखा करायचा असेल तो त्यांचा अधिकार आहे. यूट्यूबवरती एका नॉन मुस्लिमाने डॉक्टर झाकीर नाईकांची मुलाखत घेतलेली आहे. त्या मुलाखतीत त्याने एक प्रश्न असा विचारला की जिथे मुस्लिम अल्पसंख्याकात असतात तिथे त्यांना लोकशाहीचे सगळे अधिकार हवे असतात, परंतु जिथे मुस्लिम बहुसंख्य असतात तेव्हा त्या देशातील अल्पसंख्याकांना त्या तऱ्हेचे लोकशाही अधिकार ते देत नाहीत किंवा नाकारले जातात, असं का.
याला डॉक्टर झाकीर नाईकांनी दिलेलं उत्तर यूट्यूबवरती रेकॉर्डेड आहे. तुम्ही ते ऐका, पहा आणि मग माझ्यावरती पुढचा काय आरोप करायचा असेल तो अवश्य करा. मी त्याचं उत्तर द्यायला त्यावेळेला तुम्ही बोलाल तिथे यायला तयार आहे. त्याने उत्तर असं दिलं की एका शाळेतल्या दुसऱ्या इयत्तेतल्या गणित शिकवण्याची एक शिक्षकाची व्हॅकन्सी आहे आणि ती जागा भरण्याकरता आम्ही 3 उमेदवारांना बोलावलं. त्या 3 उमेदवारांना एकच प्रश्न विचारला, 2 अधिक 2 किती? या तिघापैकी एकाने उत्तर दिलं 5, दुसऱ्याने उत्तर दिलं 6 आणि तिसऱ्याने उत्तर दिलं 4. यापैकी तुम्ही कुणाची निवड करणार? उत्तर त्यानेच दिलेलं आहे की साहजिकच ज्याने 4 उत्तर दिलं त्यांची आम्ही निवड करणार, कारण ते उत्तर बरोबर आहे. आता ह्याच्यातली ज्ञानबाची मेघ पुढे आहे. तसंच सगळ्या जगामध्ये इस्लाम हा एकमेव खरा धर्म आहे. बाकीचे सगळे धर्म खोटे आहेत. तेव्हा त्यांना लोकशाही अधिकार देण्याची गरज नाही, ते देता येणार नाही. ही जी भूमिका आहे ही संपूर्णपणे त्यांच्या कार्याची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या भाषणांची मध्यवर्ती अशी सूत्राची संकल्पना आहे. आणि इथेच आपलं सगळं ज्ञानबाची मेक आहे. कारण ते काही कुठे सगळं म्हणजे सईद ह्याच्या पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांसारख्या तावातावाने ते बोलत नाहीत, परंतु ते कोयनेलची गोळी साखरेत घोळून देतात आणि ती फार डेंजरस असते. किती गोडीने बोलतात. आता दहशतवादामध्ये जे जातात किंवा जे गेलेत ते गेलेत, त्यांचं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे. त्यांची एक विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली आहे. ही मानसिकता अशा विचारांतून करत असते आणि अशा विचारांचा प्रचार जे करतात त्यापैकी एक डॉक्टर झाकीर नाईक आहे. एकमेव नाही, बरोबर, पण एक आहे. अशा विचारांचा प्रचार जे करतात त्याच्यापैकी एक झाकीर नाईक आहेत. शमशेर पठाण, तुमचं उत्तर. या आता याच्यामध्ये बघा, मुकादम साहेबांना मी प्रणाम करून त्यांनी सुरुवात कशी केली का एका नॉन मुस्लिमनी त्याला विचारला का ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल आहे त्या ठिकाणी अल्पसंख्याक लोकांना तुम्ही न्याय देत नाही, असं का? प्रश्न कुठला प्रश्न आहे हा? राजकीय प्रश्न आहे. ते त्याला विचारला. याने उत्तर काय त्यांनी दिला? त्यांनी असं उत्तर दिला त्यांनी झाकीर नाईकनी का 4, 5, 2, 2, 4 आणि 4 म्हणजे माझा धर्म श्रेष्ठ. त्यांनी विचारला होता का अल्पसंख्याक जर हिंदू असेल किंवा दुसरा समाज असेल त्यांना नाही मिळत का नाही? त्याचा प्रश्न हा आहे. हे मुकादम साहेब तुमची ही बंद करा, ही टवटो याला कुठे पण सामने नाही त्याच्यामध्ये ना. ऐका मी बोलतो का त्यांनी विचारला का तुमचे एखादी मुस्लिम बहुसंख्य राज्यामध्ये किंवा राष्ट्रामध्ये कमी मायनॉरिटीला तुम्ही न्याय देत नाही, हा प्रश्न त्याने विचारला आणि तुम्ही कुठे त्याला घेऊन गेले? 4, 5, 6, 4 इस्लाम धर्म सर्वश्रेष्ठ. अहो इस्लाम कुठे, तो त्या न्याय कुठे? हे तुमची उपमा बंद करा. ही चिंता ऐकतो तुमची, मी अजिबात बंद करा. हे तुमची नो लॉजिक इन युअर एक्सप्लेनेशन. मला माझ्या संविधानाने दिलेले अधिकार तुम्ही बंद करू शकत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की जे मी बोललो ते मी माझे शब्द नाही आहेत, ते डॉक्टर झाकीर नाईकांचे आहेत. त्यांना विचारा ना, हे तुम्ही कसं बोला? परत बोला तुम्ही झाकीर नाईक यांचे जे शब्द असतील. पण ताबोळे सर, मला तुमच्याकडे यायचंय. ज्या प्रकारे आता झाकीर नाईक यांचा मुद्दा आला त्याच्यानंतर असं म्हटलं गेलं की ही मीडिया ट्रायल आहे. ज्या प्रकारे शमशेर पठाण म्हणतात की मीडिया बदनामी करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला विचारायची की कुठेतरी हा एक आड घेण्याचा प्रयत्न केला जातोय की आम्हाला तर उत्तर द्यायला काही नाही म्हणून आमची मीडिया बदनामी करतोय. खरं म्हणजे मीडियाने फक्त झाकीर नाईक यांच्याच संदर्भामधले या पद्धतीने चर्चा केलेली नाही. भारतातल्या मीडियाने या हिंदू समाजातला जो जमातवाद आहे, धर्मवाद आहे, जो देशासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये धोकादायक आहे, याही संदर्भामध्ये आपण चर्चा करताना पाहतोय. आता मुद्दा आलेला आहे झाकीर नाईकांच्या संदर्भातला. तेव्हा मीडियाची ही एक अपरिहार्यता आहे की त्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे, त्या विषयातले संदर्भ यायला पाहिजेत आणि यामध्ये जे काही दोष असतील तेव्हा या ठिकाणी छाती बडवून घेऊन आम्हाला टार्गेट करण्यात येते अशा बोलण्याला कुठल्याही पद्धतीचा अर्थ नाही आहे. आणि म्हणून माझा जो मुद्दा आहे तो असा आहे की आजच्या समाजाला जी गरज आहे त्या संदर्भामध्ये झाकीर नाईक काय बोलतायत किंवा परधर्मीयांच्या भावनांच्या संदर्भात ते काय बोलतात
इस्लामिक देशामध्ये चर्च चालणार नाही, इस्लामिक देशामध्ये मंदिर चालणार नाही, इस्लामिक देशामध्ये बुद्धांचे विहार चालणार नाही, किंवा अफगाणिस्तानामधल्या बुद्धाच्या मूर्त्या ज्यांनी फोडल्या त्याच्याही संदर्भामध्ये ते समर्थनच करत असतात. अशा पद्धतीचं जर तुम्ही वक्तव्य करायला लागलेला आहात तर तुम्ही समाजामध्ये काय पेरायला लागलेला आहात. आणि हे जे पेरणी होते ती विषाची पेरणी होते. आम्हाला जगाला पुढे घेऊन जायचं आहे, शांततेकडे घेऊन जायचं आहे, उन्नत करायचं आहे. या दृष्टीने इस्लामचं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल, इस्लामचा जो उदारमतवाद असेल तो जगाला आज सांगण्याची गरज आहे. ते न सांगता किंवा मोहम्मद पैगंबरांच्या उदारमतवादी विचारांच्यावरती मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड सारखा जेव्हा चित्रपट येतो अशा चित्रपटांना सुद्धा आम्ही विरोध करायला लागलेलो आहोत. आणि म्हणून मला असं म्हणायचंय, अब्दुल कादर मुकदम साहेब आहेत, अनेक मुस्लिम समाजातले असे लोक आहेत की ज्यांना जाकीर नाईकांच्या या वागण्यांच्या बाबतीमध्ये एक राग आलेला आहे. राग आलेला आहे कारण जाकीर जाकीर नाईक यांच्या वागण्याबद्दलचा. नाईकांसारखे कारण जे जाकीर लोक नाईक आहेत, जे बोलतायत, जे आक्रमक सर्वसामान्य इस्लामाबद्दल बोलतायत, हा सुधारणावादी इस्लाम नसून हा जुना इस्लाम आहे, हा 6व्या सेंचुरीतला इस्लाम आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण आणखीन काही प्रश्न या ठिकाणी घेऊ शकत नाहीत. मात्र अब्दुल कादर मुकादम, तांबोळे सर, त्याचसोबत शमशेर पठाण, विजय खरे, सगळ्यांचे धन्यवाद. त्याचसोबत नौशाद उस्मान, तुमचे धन्यवाद. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे आपण ह्याच मुद्द्यावरती चर्चा केली की सगळ्या गोष्टींचं खापर हे मीडियावरती फोडणं हे योग्य आहे का. आणि त्याचसोबत आतापर्यंत जेव्हा जाकीर नाईक यांच्या विरोधातला पुरावा नाही, त्यांच्या विरोधात कुठलीही केस नाही, प्रक्षोभक भाषणामुळे कोणी इंड्रॉक्टिनेट झालं किंवा कोणाच्या डोकं भडकलं अशा प्रकारचा काही पुरावा नाही, तेव्हा त्यांच्या पीस टीव्हीवरती बंदी घालणं किंवा त्यांच्यावरती बंदीची भाषा करणं ही कितपत योग्य आहे आणि जाकीर नाईक यांना थेट दहशतवादी ठरवणं किंवा त्यांना घोषित करणं हे कितपत योग्य आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मात्र आमचा प्रश्न पुन्हा एकदा पहा, आमचा प्रश्न होता की जाकीर नाईक इसिसच्या दहशतवादाला अप्रत्यक्ष समर्थन करतायत का, कौल काय आहे तो आपण कौल देखील टीव्ही स्क्रीनवरती पाहणार आहोत. जाकीर नाईक यांच्या प्रश्नावरचा कौल काय आहे. अप्रत्यक्ष समर्थन 94% म्हणतायत की अप्रत्यक्ष समर्थन करतायत, फक्त 6% असं म्हणतायत की अप्रत्यक्ष समर्थन करत नाहीत. तर लक्षवेधीमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी. जय महाराष्ट्र.